ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 152वी ओवी संपली होती. ती ओवी अशी: देख जनकादिक कर्म जात अशेख न सांडित मोक्ष सुख पावते झाले. भगवान गोपाल कृष्णाने कलियुगाकरिता जे उदाहरण दिलंय ते महाराजा जनकांचं दिलंय. तुकाराम महाराजांचा संसार त्यांच्यासारखा करा असं म्हटलेलं नाही आहे. ठेविले अनंते तैसेची रावे असंही म्हटलेलं नाही आहे. लक्षात घ्या, संसार सोडून त्याग करून संन्यासी व्हा हे बिलकुलच म्हटलेलं नाही आहे. कसा बसा संसार करा आणि सर्व परमार्थ करा असंही म्हटलेलं नाही आहे. महाराजा जनकांचं उदाहरण देण्यामध्ये राजवैभव भोगा ऐहिक सुखामध्ये परिपूर्णता असू द्या असं म्हटलंय. महाराजा जनको दया म्हटलंय, जनकासारखा. आणि जनकांसारखा कसा संसार करायचा आता सांगितलं, आता पुन्हा सांगत नाही, मागच्या कॅसेट्स ऐका की महाराजा जनकांनी कसा संसार केला. आणि त्याप्रमाणे ऐहिक आर्थिक संपदा उपभोगाची साधनं सगळी भोगून त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवता उदासीन वृत्तीने व्यवहार करून परमार्थ समाधीमध्ये करावा, समाधीमध्ये राहून व्यवहार करावा, माडीवर बसून खालचा व्यवहार करावा, याला जनकोदया म्हटलंय. आणि राजर्षी योग प्रमुख योग असल्यामुळे महाराजा जनकासारखं वैभव संपन्न राहा असं म्हटलंय. हे स्पष्ट आदेश भगवद्गीतेचे आहेत. आणि मोक्ष सुखाला जा. पुढचं सांगतोय, या कारणे पार्था होवावी कर्मी असता हे आणि कही एकार्था उपकारेल. भगवान अर्जुनाला सांगतायत, म्हणून अर्जुना, महाराजा जनकाने राज्य कारभार केला तो प्रेमाने केला. प्रत्येक कामामध्ये प्रेम होतं. प्रजाजनांमध्ये अफाट प्रेम होतं महाराजा जनकांविषयी. अरे महाराजा जनकांचे प्रजाजन जर तुम्ही पाहिले, दासदासी त्यांच्या घरातल्या अप्रतिम आणि अफाट प्रेम होतं राजकन्येवर. ते सीता, आता सर्व थोडं वेगळंच येत चाललंय, इलाज नाही. सीता ह्या 4 बहिणी, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, ह्या लग्न होऊन गेल्या. आणि ज्यावेळेस त्यांना वनवासाला जाण्याची शिक्षा मिळाली सीतेला, त्यावेळेस राम जनकपुरीला येतात. कोणी बोलत नाही त्यांच्याशी. खरं म्हणजे जावई आलेले, जावयाचं फार कौतुक असतं. सामान देत आहेत पण गप्प आहेत दासदासी. ज्या वेळेस प्रभू राम सीता स्वयंवराकरता नगरातून फिरत असताना प्रत्येक स्त्रिया, प्रत्येक बाला आणि प्रत्येक जण म्हणत होतं की आमच्या राजकन्येला हाच पुरुष मिळावा. पूर्ण अयोध्या नगरी प्रत्येक जणांची इच्छा होती. साकडं घातलं होतं प्रत्येकाने. आणि आज त्या रामाकडे कोणी पाहायला तयार नाही. एका दासीला रामाने विचारलं,
अरे तू काहीतरी बोल, हे खरं आहे की मी आलोय, काहीतरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा, मला काय काय टाकून बोलायचं ते बोला. त्या दासीने एकच उत्तर दिलं रामाला की आता एकच सांगेल, आमच्या भावना अयोध्या नगरींच्या अशा आहेत की कुठेही तुम्ही नाही, आपल्या जनकपुरींच्या अशा आहेत की अयोध्येला आता कोणी मुलगी देऊ नका, कुठेही द्या, नाही विहिरीत ढकलून द्या, पण अयोध्येला मुलगी देऊ नका. किती प्रेम आहे. जनकपुरी महाराजा जनकाने प्रेममयी वातावरणात उभी केलेली होती. प्रजाजनावर ते प्रेम, राज्यकारभारावर ते प्रेम, ऋषीमुनींवर ते प्रेम. कशावर प्रेम होतं. आणि एक एक जनकपुरीतला माणूसही तसाच घडवण्यात आलेला होता. हे कशावरनं की राजा ज्या वेळेस प्रत्येक कर्मामध्ये प्रेम करतो, आस्था त्याची असते, त्याच वेळेस रामराज्य अवतरत असतं आणि त्यागमय जीवन असतं. कर्मावर ते प्रेम पण आसक्तीयुक्त नाही. अनेक उदाहरणं आहेत पण एवढ्यावरच संपवतोय, ती ओवी संपलेली आहे. आणि म्हणून इथे भगवान ह्या ओवीत म्हणतायत प्रत्येक कर्मामध्ये प्रेम ठेवा. म्हणून म्हटलं विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यापेक्षा आधी प्रेम डेव्हलप करा. प्रेम निर्माण झालं पाहिजे नजरेमध्ये, कृतीमध्ये, उक्तीमध्ये, बोलण्यातनं, प्रत्येक कर्मातनं. फक्त पुस्तकांना स्पर्श करून प्रेम निर्माण होत नसतं, ते प्रत्येक इंद्रियामधून प्रगटावं लागतं. वाणीतून, नजरेतून, बोलण्यातनं. महावीरांनी प्रेम शब्द नाही वापरला, महावीरांनी अहिंसा वापरली आणि बुद्धांनी त्याच्या पुढची स्टेप करुणा वापरली. करुणा काय, अहिंसा काय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठेही मत्सर नको, प्रेम निर्माण झालं पाहिजे. अहिंसा. तर हे प्रेम प्रत्येक कर्मामध्ये जर राजे लोकांच्या असेल, या भूतलावर ते रामराज्य निर्माण होईल. अरे प्रजाजन माझे आहेत म्हणून म्हणतात ना, रामाने म्हणे सीतेवरती अन्याय केला म्हणून मोठमोठी लोक अजूनही टाहो फोडतात. अजूनही. पण असं म्हणतात अटल बिहारी वाजपेयीने याच्याविषयी अंबेजोगाईला म्हटलं होतं, पति राम ने अन्याय किया किंतु राजा राम ने न्याय किया. पती म्हणून सीतेवरती अन्याय जरूर केलेला आहे, पण राजा आहे ना, राजा म्हणून रामाने न्यायच केला. धोब्यानी बोट उचललं ना, त्याचं ऐकलं पाहिजे. देश निकाला देना चाहिए. राजा आहे, प्रजाजन पुत्रवत आहे, पुत्रवत ज्यांनी प्रेम केलं. आणि म्हणून अर्जुनाला भगवान शिकवतायत आणि ज्ञानेश्वर आपल्याला शिकवतायत. ही गाईडलाईन आहे की प्रत्येक विषयात, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक भूतमात्रेमध्ये भगवंत समजून प्रेम करा किंवा प्रेमच करा. प्रेममय. अरे ते विषय बोलू लागतील, ती व्यक्ती बोलू लागेल, तुमचं आभामंडल अल्फा किरणांनी बदलून जाईल. प्रेम निर्माण झाल्याबरोबर अल्फा किरण प्रगट होतात, आकर्षण वाढतं आणि त्या आकर्षणामध्ये व्यक्ती, तुमच्याविषयीचं मत जरी खराब असेल तर त्या व्यक्तीचं मत चांगलं होऊन तो आकर्षित होईल.
म्हणून प्रेम पाहिजे. या कारणे पार्था, म्हणजे फक्त कर्मच कर असं नाही, तर त्या कर्मामध्ये प्रेम कर. आणि कर्मामध्ये प्रेम करण्याकरता वर्तमान काळातच राहावं लागेल, भूतकाळात नाही. भूतकाळात नाही. या कारणे पार्था होवावी कर्मी असता, हे आणि काही एकार्थ उपकारेल. याकरिता पृथ्वी सुता कर्माच्या ठिकाणी आस्था असावी. ही आस्था आणखी एका कामाला उपकारक ठरेल. कोणी म्हणेल कर्म का करावं, आम्ही नाही केलं तर? हे पहा, जास्तीत जास्त लोक संन्याशी होऊ शकतात का हो? सांगा, किती झाले संन्याशी? 100 कोटीच्या देशात 50-60 लाख लोक संन्याशी असतील. पण 10-20 करोड तर होऊ शकत नाहीत. नाही. आणि म्हणून मी अनेकदा म्हणालेलो आहे, ह्या देशात संन्याशाच्या मागे लोक गेलेले नाहीत, संन्याशांची पूजा केली, संन्याशांना पूजनीय म्हटलं, पण संन्याशाच्या मागे हा देश गेलेला नाही. आणि संन्यास ज्याप्रमाणे अनुकरण करतो ते अनुकरण संसारी करत नाहीत, करू इच्छित नाहीत, नाही करू इच्छित. संन्यासाची शक्ती आवडते, संन्यासाचा ड्रेसही आवडत नाही आणि संन्यासासारखं वागणंही आवडत नाही. मग ते अनुकरण ठरतंय का? नाही. आणि इथे तर संन्यास त्याज्यच म्हटलेलं आहे. राजवैभव भोगायचं आहे. कारण राजर्षी योगाचा अधिकारी भगवान ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीद्वारे होत असतो. होत नसेल तर आमची साधना कमी पडते, आमचं पूर्वजन्मीचं पाप आडवं येतंय, अजून काही काळ लागणार आहे असं समजा. अरे आजच पहा, तुमच्या काही जणांना किंवा तुम्हाला एक वेळ अशी येईल, समाज असा उचलून धरेल. आजही उचलतायत काहींना. हे वैभव कुठून आलं? आणि म्हणून इथे म्हटलंय प्रेम कर, प्रेमाने संसार. याच्याकरता प्रत्येक कर्मामध्ये प्रेम कर, आस्था कर आणि कर्म कर. आस्थेनी संसार कर, प्रेमाने संसार कर. कशाकरता म्हटलंय भगवंतानी? की ह्या गोष्टीचा उपकार जनसामान्यावर होणार आहे. का जनसामान्य त्याचं पाहून, तुझं पाहून अनुकरण करतील. अर्जुन कसा वागला लक्षात घ्या. आपल्यालाही बोटं लोक उचलतील आपण कसं वागतो. आपणही लेट येतो. कोणी कधी किती लेट येतं, मग येऊ नये असं नाही. नाहीत काही लोक बंद करतात आजकाल लेट येण्यावर बोलायला. हा ना वाढेल प्रसंगी ठीक आहे, पण मॅनेज करा ना. टाईम मॅनेज होत नाही. पिक्चरला लेट का जात नाही तो? मला सांगा, अर्धा तास लेट गेलेत असं दाखवा एक उदाहरण. मी एकदा उगीच उभं होतो, पाहू तरी किती लेट जातात. कोणीच गेलो नाही. अर्ध्या तासाचं पिक्चर जाईल. एखादं गाणं गेलं तरी म्हणतात नको आता उद्या जाऊ. गाणं गेलं. वळण कसं लागावं सांगा? तुमच्या घरच्या लोकांनाही वळण कसं लागावं? तुम्ही कधीतरी येत असाल, कधीतरी जात असाल. तुम्ही नाही, एक मी फक्त तुमच्यासाठी सांगतोय असं नाही. कारण ह्या कॅसेट सगळ्या जगांकरता उपयोगी पडणार आहेत. कधी तुम्ही याल, कधी तुम्ही जाल, वळण काय राहील? तुम्ही बोलता कसे, तुम्ही चालता कसे, तुम्ही हात कसे हलवता, तुम्ही किती गोड बोलता,
तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. हा ज्ञानेश्वरींचा साधक आहे, हा राजर्षी योगधारी आहे. हा कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो, याचं अनुकरण बाकीचे करतील. आणि हे अनुकरण करायला उपकारक ठरले पाहिजे. उपकार केल्यासारख्या लोकांवर ते लोक पुस्तकात वाचून अनुकरण करत नाही बरं का. तुमच्यावर कॅमेरे फिट झालेले आहेत त्यांचे, आणि तुम्ही चुकले की म्हणतात आम्ही बरे, ज्ञानेश्वरीला जाता वाटतं. असंच का? असंच बोलते ज्ञानेश्वरीत का? तुमच्यावर सर्व कॅमेरे फिट आहेत, हजारो डोळे रोखलेले आहेत बाहेर तुम्ही निघाले की. आणि म्हणून तुम्ही अनुकरणीय ठरले पाहिजेत, कित्ता घेरवल्या गेला पाहिजे. आणि म्हणून मी बाप्पासाहेबांना म्हटलं होतं की बाप्पासाहेबांची इच्छा होती की मच्छिंद्रनाथ गोरखनाथांसारखं तुम्ही हिमालयात जा आणि 12 वर्षांतर परत या, प्रचंड पॉवरफुल होऊन. मग बाप्पासाहेबांना मी हळुवार सांगितलं, बाप्पासाहेब कधीतरी मधून विवेकानंदांच्या मागे देश नाही गेला. म्हणाले विवेकानंदांसारखं सगळं फॉरेनमध्ये. म्हटलं उपयोग काय झाला विवेकानंदांचा? देश नाही गेला मागे. स्वामी रामतीर्थांच्या मागे देश नाही गेला. देश तुकारामांच्या मागे गेला. देश नामदेवांच्या मागे गेला.